या व्हिडिओमध्ये आपण 2 मार्च 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धांपरीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अमेरिका-इस्रायल हल्ल्यात कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इराण. या हल्ल्यात बघा 28 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 1989 पासून इराणच्या सर्वोच्च पदावर कार्यरत होते आणि त्यांच्या निधनामुळे इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात जुनी खडकावरील कला कोणत्या देशात शोधण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशियाच्या सुलावेशी बेटावरील मुना बेटावर ही 67,800 वर्ष जुनी कला सापडलेली आहे आणि या शोधामुळे मानवी कल्पकता आणि चित्रकलेचा उगम युरोपऐवजी आशियात झाल्याचे सिद्ध होत आहे. कोणत्या राज्य सरकारने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड सरकारने 24 फेब्रुवारी 2026च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकोसॅट-1 हा विशेष लघुग्रह उपक्रम विकसित केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडूच्या शिवगंगाई जिल्ह्यातील सरकारी शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी हा उपग्रह तयार केला आहे आणि वातावरणातील स्ट्रॅटोस्फिअर थरातील बुरशीजन्य बीजाणूंचा अभ्यास करणे हे याचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हेलियम फुग्याच्या साहाय्याने याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. मणिपूर हिंसाचार तपास आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती बलबर सिंह चौहान. त्यांनी न्यायमूर्ती अजय लांबा यांची जागा घेतली आहे. टी.के. ओमन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समाजशास्त्र. त्यांना 2008 मध्ये भारत सरकारने प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला HPV लसीकरण कार्यक्रम कोणत्या आजाराच्या प्रतिबंधाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गर्भाशय मुखाचा कर्करोग. मोदींनी राजस्थानमधील अजमेर येथून या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे आणि या मोहिमेत गार्डासिल 4 या लसीचा वापर केला जात आहे. गुंज 2026 या बहुविध युवा महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू विद्यापीठाने 26 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी उद्घाटन केलेले 3 अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. सर्वानंद सोनोवाल यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी आसाममध्ये या 3 प्रकल्पाचे उद्घाटन केले. राज्य नवाचार मिशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुराने 26 फेब्रुवारी 2026 रोजी हे मिशन लॉन्च करून देशातील पहिले स्थान मिळवले आहे. राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना बळ देणे हा याचा उद्देश आहे. राजस्थानमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माउंट आबूचे नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अबुराज. या ठिकाणी बघा 3 ठिकाणांची नाव बदललेली आहेत. माउंट अबूचे नाव अबुराज, जहाजपूरचे यज्ञापूर आणि कामाचे कामवन ही नावं बदललेली आहेत. कोणत्या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने जगातील पहिला सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड लॉन्च केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. आर्थिक डेटाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखणे या क्लाउडचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्लोबल टेक्सटाईल कॉन्क्लेव्ह 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भिवानी, हरियाणा. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या कॉन्क्लेव्हला संबोधित केले. तांत्रिक वस्त्रोद्योगातील भारताची निर्यात $10 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या परिषदेत मांडण्यात आले. कोणत्या देशाने 6व्या पिढीतील स्काय स्टिंग मिसाईल विकसित केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इस्रायल. या क्षेपणास्त्राची निर्मिती इस्रायलच्या राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीमने केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशातील क्लीन कुकिंग प्रोजेक्टसाठी पहिल्या कार्बन क्रेडिटला मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्यानमार. संयुक्त राष्ट्रांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी म्यानमारमधील या प्रकल्पासाठी 60,000 कार्बन क्रेडिट्सला मंजुरी
दिली आहे. या प्रकल्पांतर्गत लाकूड कमी लागणारी आणि प्रदूषण कमी करणारी आधुनिक स्वयंपाकाची शेगडी वितरित केली जाणार आहे.